यात गणेशोत्सव जवळ काळामध्ये मुंबईमध्ये आंदोलन करण्यास जरांगेंना मुंबई हायकोर्टानं नकार दिलाय। मुंबईमधल्या आझाद मैदानावर जरांगे यांना आंदोलन करता येणार नाही असं मुंबई हायकोर्टानं म्हटलेलं आहे। हायकोर्टाच्या नकारानंतर सुद्धा जरांगे मुंबईत येण्यावर ठाम आहेत, तर मुंबईत परवानगी नाकारण्यामागे फडणवीसांचा खेळ असल्याचा आरोप जरांगे यांनी केलाय। गणेशोत्सव काळात मुंबईत आंदोलन करण्यास मनोज जरांगेंना हायकोर्टानं स्पष्ट नकार दिलाय। मुंबईतल्या आझाद मैदानावर जरांगेंना आंदोलन करता येणार नाही असं मुंबई हायकोर्टाने म्हटलंय। मुंबई हायकोर्ट नेमकं काय म्हणालंय पाहूया। गणेशोत्सवात मुंबईत रहदारीचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मुंबईत आंदोलनास नकार। नवी मुंबईत खारघर किंवा इतर ठिकाणी सरकार परवानगी देऊ शकतं, हायकोर्टाचं मत। सार्वजनिक ठिकाणी अनिश्चित काळासाठी बंदी घालता येणार नाही हा मुद्दा लक्षात घ्या, हायकोर्टाचं म्हणणं। अधिकाऱ्यांच्या पूर्व परवानगीशिवाय निदर्शनं करता येणार नाहीत, हायकोर्टाकडून स्पष्ट। मुंबई हायकोर्टानं स्पष्ट नकार दिला असला तरी मनोज जरांगे पाटील मात्र मुंबईत जाऊन आंदोलन करण्यावर ठाम आहेत। मग आता हे सरकारचा खेळ आहे सगळा, फडणवीसांचा, न्यायदेवतेचा नाही। आता काय ते डाव असू शकतो, पण मी आहे ना षड्यंत्र तोडायला, मी कशाला आहे। हिंदूंच्या या महत्त्वाच्या सणामध्ये म्हणजे गणेशोत्सवामध्ये कुठलाही खोडा घालणार नाहीत आणि छत्रपती शिवरायांनी त्यांच्या राज्यामध्ये जिथे विघ्न आलीत किंवा परकीय आक्रमकांनी आणलीत त्या ठिकाणी त्यांचा निपात करण्याचं काम हे त्यांनी केलेलं आहे। बरं म्हणा निपात, मग आमचा टाका कापून, आम्हाला घाला गोळ्या, यायला लागलो म्हणा तिथं 7 करोड मराठी मारून टाका आणि तुम्ही मस्त राज्य करा। वारे शब्दन वारे नियत, म्हणजे आमचा निपात करायचा आणि तुम्हाला जगायचं नाही। मग मला सांगा, मान्य न्यायदेवता जर तसं म्हणते खारघर या ठिकाणी आम्हाला परवानगी देता येते किंवा नवी मुंबई या ठिकाणी परवानगी देता येते, आझाद मैदानावरती काय प्रॉब्लेम आहे? आझाद मैदानावरती अडचण काय? जेव्हा मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस मी स्वतः त्यांना भेटलो जाऊन। मराठा समाजाला न्याय देण्यासाठी ते झगडत होते, झगडतायत, भांडतायत, आंदोलन करतायत आणि या गणपती काळातल्या आंदोलनाबद्दल त्यांनी पुनर्विचार केला पाहिजे।